नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम। जस्ट लुक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद, आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज। भारतीय संस्कृती, जुनी संस्कृती, जगामध्ये संस्कृती ज्याला म्हणतात, भारताची संस्कृती याला आदरानं नाव घेतलं जातं की भारतीय संस्कृती ही जगातली संस्कृती म्हणून उत्तम संस्कृती आहे। पाश्चात्य संस्कृती सुद्धा आपापल्या ठिकाणी योग्य आहे। भारतीय ज्या वेळेला आपले भारतीय नागरिक पाश्चात्य संस्कृतीच्या याच्यासाठी इंग्लंडमध्ये जातात, अमेरिकेत जातात, रशियामध्ये जातात, तिथलं वातावरण आणि आपल्या भारतातलं वातावरण ज्या वेळेला ते पाहतात त्यावेळेला चकित होतात। आज आपल्या सोबत भारतात राहणारे किंबहुना आपल्या मुंबई सारख्या अथांग आणि मोठ्या शहरामध्ये राहणारी शेख कौसर नझीर या महिला गेली 6 महिने इंग्लंड इथं, लंडन इथे ते वास्तव्यास होत्या। त्यांची मुलगी लंडन इथं कार्य करते। तिथल्या कॉलेजमध्ये तिनं उच्च शिक्षण पूर्ण केलं। तीही भारतीय, महाराष्ट्रीयन आणि विशेषतः मुंबई इथले राहणारी कशफ नझीर शेख नावाची मुलगी तिथे कार्यासाठी जाते आणि काही दिवसानंतर तिचं लग्न सुद्धा होतं। तिचा नवरा सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि काही दिवसानंतर ती आपल्या आईला आपल्या ठिकाणी म्हणजे लंडन इथं बोलावते आणि आई सुद्धा होकार भरते आणि लंडन इथं जाण्यास निघते। लंडन मध्ये पोहोचल्यानंतर ती तिथं गेली 6 महिने राहते आणि 6 महिने वास्तव्यानंतर ती भारतात येते, म्हणजेच महाराष्ट्रात येते आणि मुंबईत परतते। आज आपल्या सोबत त्या शेख कौसर नझीर या उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया, हितगुज करूया। नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम। आदाब, अस्सलाम वालेकुम। आपलं या जस्ट लुक न्यूज या चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। थँक्यू। तुम्ही भारतात भारतीय, महाराष्ट्रीयन आणि त्यातल्या त्यात मुंबईकर, मराठी मुंबईकर म्हणून तुम्हाला अभिमान आहे, बरोबर? बरोबर। तुम्ही भारतीय म्हणून, भारतीय नागरिक म्हणून, महाराष्ट्रीयन नागरिक, मुंबईकर म्हणून इथं ज्या वेळेला लंडन मध्ये गेलात, महाराष्ट्राचं वातावरण आणि लंडनचं वातावरण, आपको इसमें कोई कुछ डिफरेंस लगा क्या कि मैं महाराष्ट्र में, मुंबई में रहती हूँ, मुंबई में रहती हूँ और मुंबई का यहाँ का जो वातावरण है और जहां मैं जा रही हूँ लंदन, वहां का वातावरण मुझे कैसा लगेगा? ये कुछ सवाल तुम्हारे मन में आया था? हाँ, आया था। पहले तो ऐसा लगा कि क्लाइमेट सूट होगा कि नहीं, यहाँ का क्लाइमेट, वहाँ का क्लाइमेट, क्योंकि वहाँ ठंड ज्यादा होती है जी, और यहाँ पर जैसे सब क्लाइमेट रहते हैं कि भाई सर्दी, गर्मी, बारिश वगैरह। वहाँ का क्लाइमेट ऐसा है कि बहुत ठंडा है, डिग्री माइनस में जाता है जी। तो वो सूट होगा क्या नहीं, ये थोड़े मेरे मन में चल रहा था। अच्छा। पर थोड़ा ऐसा लगा कि नहीं, अब जाना तो जाना है, तो ये बस था। थोडंसं तुम्ही जर मराठीत आमच्या महाराष्ट्रीयन प्रेक्षकांसाठी थोडंसं जर मराठी बोलाल तर अजूनही आनंद होईल। म्हणजे कसं की थोडं तेच की वेदर आपल्याला जमणार की नाही हेच मनात फार दुविधा चालली होती। अच्छा। पण ते टळली आणि मी त्या म्हणजे तुम्ही त्या वातावरणाशी एकरूप झालात। आणि तुम्हाला तिथे लंडन मध्ये गेल्यानंतर प्रथमतः तुमच्या मनात काय, कुठल्या भावना आल्या? यानी तुम्हारे दिल में क्या कौन सी चीजें वहां पर आई कि मैं महाराष्ट्र में रहती हूँ, मैं बम्बई में रहती हूँ और अब मैं लंदन में आई हूँ? क्या लगा तुम्हें लंदन में जाने के बाद? पहले तो ऐसा लगा कि हाँ, मैं लंदन आई हूँ जी, और कि भाई यहाँ पर जैसे इंडिया से लंदन आना बहुत बड़ी बात होती है जी, और कि भाई इंडिया तो बेस्ट कंट्री है जी, आई नो, बट ऐसा था कि यहाँ का जैसे यहाँ का कल्चर और वहाँ का कल्चर बहुत फर्क है। अच्छा। यहाँ का कल्चर, वहाँ का कल्चर, और डिसिप्लिन है वहाँ पर सब जैसे एक में को बहुत ये करते, लाइक करते। अच्छा। ऐसा तो इंडिया में भी काफी बहुत अच्छा है, बहुत मोहब्बत है, सब है, पण तिकडे कसं की थोडंसं वेगळं आहे, त्यांचं कल्चर वेगळं आहे आणि त्यामध्ये आपण जायचं आणि त्यांच्यामध्ये मिक्सअप व्हायचं तर थोडं सुरुवातीला तुम्हाला असं अडखळल्यासारखं जाणवलं का? हो हो, थोडं। तर तिथली ती जी संस्कृती आहे आणि आपली भारतीय संस्कृती
त्या संस्कृतीकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता? हा, त्यांची संस्कृती थोडी वेगळी आहे, त्यांचं रहन सहन आपलं रहन सहन थोडं वेगळं आहे, डिफरंट आहे थोडा. पर तुम्ही लंडन शहरामध्ये होता, हा, लंडन शहराचे महापौर आहेत, तिथली पण महानगरपालिका आहे, हो तिथलं पण महानगरपालिकेची सिस्टम आहे, हो, तिथल्या त्या महानगरपालिकेची सिस्टम आणि भारतीय सिस्टम यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? खूप खूप जमीन आसमानचा फरक आहे. काय फरक? पहिला फरक हे आहे की तिकडे खूप स्वच्छता आहे बरोबर. आणि सगळं म्हणजे साफ सफाई, हे काय बोलते वो, जैसे म्हणजे ज्या आपल्या या ठिकाणी स्वच्छतेला आपण प्राथमिकता देतो, हा, तिथे स्वच्छतेला प्राथमिकता आहे. त्यानंतर त्यांचं ट्रॅव्हलिंगचं जी काही आहे हा, सिस्टम, हा. त्यानंतर पाण्याची जी काही सिस्टम आहे, हा. त्यानंतर तिथे ज्या बसेस आहेत महापालिकेच्या म्हणा किंवा सरकारी ज्या काही बसेस आहेत, त्यामधला तिकडचा जो काही भाग आहे, आणि आपण ज्या वेळेला तुम्ही मुंबईकडे बघता तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? खूप खूप वेगळं वाटलं. काय वाटलं? तुमच्या भावना काय होत्या? भावना ये है कि जैसे यहाँ पर सिस्टम खराब है, सब अच्छा है, बहुत अच्छा है. इंडिया कंट्री ऐसी है कि ऐसी कंट्री कहीं पर भी हो नहीं सकती है. इतनी बेस्ट नंबर 1 पे अगर बनाए तो इंडिया कंट्री बहुत अच्छे से चल सकती है. पर यहाँ पर जो अपने को जो करप्शन है, जो बराबर से साफ सफाई का माहौल नहीं है, एक गरीबी चलती जा रही है जी, उसमें कुछ परिवर्तन नहीं आ रहा है. जी, वहां पर कैसा है कि अगर कोई थोड़ा अपने इससे कम इस कैटेगरी का है तो उसको लोग बहुत उठाकर देखते हैं, उसको अच्छे से आगे बढ़ाते हैं. तो हमारे भी देश में ऐसा होना चाहिए कि हमारे भी देश में साफ सफाई होवे, अच्छी चीजें होवे. जबकि हमारे देश में, इंडिया में हर चीज बनती है, उगती है. जबकि अंग्रेजों ने बोला है कि भाई इंडिया एक सोने की चिड़िया है. जी, बरोबर. तो जब हमको अपने इंडिया को कितना आगे ले जाना चाहिए, और भी हर देश से आगे अपने इंडिया को ले जाना चाहिए. यहाँ के नेताओं को जो काम करना चाहिए वो काम हमारे कितने कलाकार लोग करते हैं, कितने आम इंसान करते हैं, जो उनको करना चाहिए. जी, उनका काम है वो करना. वो उस चीज पे जो पद पे बैठे हैं तो उनका काम है कि भाई मेरे देश को मैं कैसा रखूं. मैं अपने इस देश से दूसरे देश में जाता हूँ तो वहां की साफ सफाई देखते, वहां का माहौल देखते, तो वो माहौल अपनाओ आप. पर ये मत करो कि भाई आप यहाँ पर हिंदू मुसलमान में झगड़े हो रहे हैं, बस इसी पर फोकस किए जा रहे हैं. फिर इससे माहौल खराब हो रहा है, इंडिया का नाम खराब हो रहा है. कितने लोग ऐसे हैं कि इंडिया छोड़ छोड़ के चले जाते हैं, अपना देश छोड़ के चले जाते हैं कि भाई अपने देश से अच्छा वो देश अच्छा है. तो किस वजह से आप यहाँ के अपने जितना भी जो माहौल है उस वजह से, तो अपना ये काम है कि अपने माहौल को अच्छा बनाओ, अपने देश को अच्छा बनाओ, अपने देश को आगे बढ़ाओ. यहाँ पर बहुत से बच्चे अच्छे पढ़े लिखे हैं, उन्होंने इतनी सारी अच्छी डिग्रियां की है, पर वो सोचते हैं कि हमको बाहर मिले. क्यों? हमारे देश में भी कर सकते वो. सही. पर हमारे देश में भी हमारे नेताओं का भी काम है कि भाई हमारे बच्चे आज यहाँ पर पढ़े हैं तो यही तरक्की करे, यही कंपनी खोले, यही सब चीज खोले, जहाँ की हमारी चीजें यहाँ से बाहर गांव में जाती है. और वो ही चीज हम यहाँ पर उसको और आगे बढ़ाएंगे तो हमारा देश और तरक्की करेगा. तो ये अपने मन में ख्याल आया. ये ख्याल आते वक्त पे उस वक्त जिस वक्त में आपने लंदन में देखा, वहां पर तुमने कहीं देखा करप्शन नाम? नहीं, वहां पर करप्शन नाम की चीज नहीं है. वहां पर कोई भी ऐसा नहीं कि भाई हम जा रहे हैं और अगर हमको कोई चीज पहुंचाना है तो हम किसी से हेल्प लेवे तो बोले बंदा बोले कि भाई हाँ हम करेंगे, हमको इतना पैसा देना, वैसा ऐसा कुछ चीज नहीं है. वो इतने प्यार से, इतने अदब से अपनी हेल्प करते, हाय करते, हेलो करते, अपने से इतने अच्छे से बात करते. तो ये चीज बहुत अच्छी लगी. क्या उनको अपने पैसे से या अपने इससे कोई मतलब नहीं होता है, वो एक अपना कर्तव्य निभा देते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या उक्तीप्रमाणे जर आपण महाराष्ट्रीयन माणसं आहोत, मराठी माणूस आहे, तरी सुद्धा महाराष्ट्रात जर पाहिलं आपण तर भ्रष्टाचार हा शिगेला गेलेला आहे. इतका शिगेला की तुम्ही महापालिकेत जा, पैसे द्या, तुम्ही कोर्टात जा, तो बिलीफ, तो शिपाई पैसे घेतो, तुम्ही कुठेही जा, तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये जा, तुम्ही एसटीच्या कुठल्या कागदासाठी जा, तुम्ही महापालिकेत जा, तुम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये जा, जोपर्यंत तुम्हाला पैसे देणार नाही तोपर्यंत पुढचं कार्य होत नाही. जर अशा पद्धतीचं कार्य तिथे अशा ज्या काही सिस्टम्स आहेत, पाहिले या ज्या काही सिस्टम्स आहेत तिथे पण असले सिस्टम असतील तर त्या ठिकाणी असा भ्रष्टाचार होतो का? नाही. मी हे सर्व पाहिले. तिथे काही आपल्याला किती हेल्प करतील,
आपल्याला एअरपोर्टवर पण आपल्याला व्हीलचेअरवर नेतात. तिकडे आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिकडे नेऊन ते आपल्याला बरोबर बसवतात आणि इमिग्रेशन तुमचं होत असताना ते सगळं ते सहकार्य करतात. करतात. इतकं चांगलं करतात आणि बरोबर जहां पर हमको जाना है, जहां हमारा गेट है, वहां पर हमको ले जाकर वो बिठाते हैं. फिर हैव अ गुड डे, है मैम, बहुत अच्छे से अपने से बात करते हेल्प यू, और सब फिर चीजें वो अच्छी सब तरह से अच्छे से पूछते हैं. करके कोई परेशानी तो नहीं है ना, अभी सब ओके, इट्स ओके, और वो चले जाते हैं. और यही चीज जब हम इंडिया आते हैं तो इंडिया के एयरपोर्ट से ही ये चीज शुरू हो जाती है देखो कि जब हम जैसे प्लेन से बाहर निकलते हैं तो अगर किसी को व्हीलचेयर चाहिए, किसी को मदद चाहिए, तो उन लोग बिठाते हैं और ऐसे चलते हैं कि जैसे उनको कोई परवाह ही नहीं. एक पीछे से भी और एक आए, इधर से भी आए, मैम हमको देना, मैम हमको देना, तो ये यहीं से शुरू हो जाता है. इन्हें भ्रष्टाचार का तो ये तुमको- भ्रष्टाचार छोटे से पद से लेके, छोटे आम इंसान से लेके बड़े नेताओं तक ये चल रहा है. म्हणजे भ्रष्टाचार हा सर्वोच्च स्थानापासून तर टॉप टू हाँ, बॉटम लेवल पर्यंत top to bottom. ठिकाणी हा भ्रष्टाचार पसरलेला आहे. और ये चीज अगर नहीं हुई तो हमारा देश बहुत तरक्की करेगा, बरोबर आहे. बहुत आगे जाएगा. उसमें एक इंसानियत होगी, बरोबर. उसमें एक सब चीज आना चाहिए. सही. जो कल्चर हमारा है वो उन्होंने अपनाए, म्हणजे आपली संस्कृती, हा. भारतीयांची संस्कृती पाश्चात्यांना स्वीकारली. स्वीकार ली. हा, तर ती आपण त्यांची संस्कृती आता का स्वीकारू नये असा हाँ. प्रश्न समोर येतो. और हम उनकी संस्कृति सिर्फ लेते हैं, हाँ. वो कैसे रहते हैं, क्या पहनते हैं, क्या बरोबर. खाते हैं, वो करते हैं. बट वो कैसा देश को चलाते हैं ये हमारे नेताओं ने, हमारे सिस्टम ने सुनना चाहिए, समझना चाहिए. हमारे सिस्टम अगर जिस दिन समझेगा कि भाई ऐसा हमको बनाना है तो वो सिस्टम से अगर बनाएंगे तो हमारा देश बहुत आगे जाएगा. तिथली शिक्षणाची पद्धत कशा पद्धतीची आहे? तुम्हाला कसं जाणवलं शिक्षण पद्धती तिकडची कशी? शिक्षण पद्धती खूप चांगली आहे. माझी मुलगी पण तिकडे मास्टर्स केली तिने तिकडे जाऊन, आणि इथे तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, पण डिग्री तिकडे केली तिने, मास्टर्स तिकडे केले. तर तिला पण कळलं की इथली आपलं शिक्षण चांगलं है, पण तिकडचं माहौल, वातावरण बहुत अच्छा है, बहुत अलग है. कॉलेज का सिस्टम, हर चीज का उनको बहुत डिफरेंट लगा. जबकि यहाँ पर भी बहुत अच्छा है, पर डिफरेंट वाइज देखा जाए तो एक अलग हो जाता है वहां पर. आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रात, भारतात बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की स्त्री ही सुरक्षित राहिलेली नाहीये. हा, तिथलं वातावरण, पाश्चात्य संस्कृतीमध्ये वावरणारी माणसं, तिथे स्त्रियांना धोका असतो का बाहेर नाही. फिरताना? नाही, अजिबात नाही. तिकडे कोणी कोणाला बघतही नाही. पहिली गोष्ट, कोण कसे कपडे घालून चालतात, कोण कशा जाते, कौन कैसा जा रहा है, कौन किससे बात कर रहा है, कौन कहाँ बैठा है, कौन साथ में बैठा है, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बैठ, कोई किसी को देखता स्त्रियांचा नहीं त्या है. ठिकाणी आदर और कशा पद्धतीनं होतो? बहुत अच्छे से होता है, बहुत अच्छे से. काय इतना रिस्पेक्ट देते हैं. तुमच्या चष्म्यातनं जर तुम्ही पाहिलं तर कशा पद्धतीनं? खूप चांगलं, एकदम स्पष्ट, हा, खूप चांगलं. म्हणजे त्याचं थोडक्यात काही उदाहरण तर द्या ना. काही तुमच्या बरोबर काही अशा काही गोष्टी घडल्या काय की त्यावेळेला तुम्हाला असं काही अनुभव आला? हाँ, एक बार मैं ऐसी बैठी थी तो जैसे बातचीत कर रहे थे तो एक लेडीज आई और उसने मुझसे बहुत अच्छे से बात की कि मैं आई हेल्प यू. मैंने बोला कि नहीं, नो थैंक यू, तो इट्स ओके. फिर इतने अच्छे से करके चले गई वो. तो ये माहौल अच्छा लगा कि उसने मतलब ऐसा उसको लगा, उसको ऐसा लगा कि विचारपूस केली. हाँ, पर उसको ऐसा लगा कि मुझे कुछ चीज की जरूरत है. मैं बैठी तो उसको ऐसा लगा कि पता नहीं ये लेडीज को कुछ हो रहा है, पता नहीं इसको बीमार तो नहीं है, कुछ चक्कर तो नहीं आ रही, कुछ तो. मैं ऐसी बैठी थी, पर उसने कितना मतलब उसको समझ में आया कि उसने आके मुझे पूछी. और मैंने फिर उसको बहुत थैंक यू किया कि आपने मुझे इतना आके सम्मान दिया, पूछा कि भाई आपको क्या, जबकि मैं तो इंडियन हूँ. बरोबर. बट उसने अपना एक वहां का अपना एक निभाया. म्हणजे आपली संस्कृती, आपलं कल्चर, त्या तिथल्या त्या स्त्रीनं आपल्या कल्चरची ओळख करून दिली असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. वैसे अपने देश में भी बहुत अच्छा है, पूछते हैं एक मेरे को, किसी को जरूरत पड़ी तो पूछते, पर वहाँ का कल्चर नहीं पता था अपने को, पर वहाँ भी देखे तो ये कल्चर वहाँ देखने मिला. तुम्हाला काय वाटतं भारतात कशा पद्धतीने असं, आता तुम्ही तिकडे लंडनहून जाऊन आलात, तुम्ही या ठिकाणी ज्या वेळेला बघता इथली परिस्थिती, विशेष करून मुंबईची परिस्थिती, मुंबईमध्ये काय बदल हवा असं तुम्हाला वाटतं? चेंज क्या होना चाहिए मुंबई में? क्या चेंज होना चाहिए? कैसे तरीके होना चाहिए? सिस्टम में क्या चेंज होना चाहिए? तो साफ सफाई होना चाहिए जी, डिसिप्लिन होना चाहिए जी.
जो यहाँ पर नहीं है। जी जैसे कहीं पर आप चलते हो थूक देते हो, कहीं पे आप चलते हो कचरा फेंक देते हो, तो ये सिस्टम यहाँ पर इतना कड़क करना चाहिए कि अगर किसी ने ऐसा किया तो उसको पनिश होवे। जैसे बीच में हमारे नेता ने, हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने निकाले थे साफ सफाई का माहौल निकाले, स्वच्छता अभियान निकाले थे, पर वो चंद दिनों के लिए था, उसके बाद वो फिर वैसा ही हो गया। आज सिस्टम फिर वैसा ही हो गया। उसको कंटिन्यूसली में नहीं रखे, अगर उसको कंटिन्यूसली में रखते तो आज लोगों को आदत सी हो जाती, आज वो आदत खत्म हो गई। अच्छा। अगर वो कंटिन्यूसली में रखते क्या भाई ऐसा होना चाहिए, उन्होंने किया अपने तरीके से, बहुत अच्छा किया क्या भाई, सिस्टम अच्छा कर रहे थे, पर और उसको कंटिन्यूसली में नहीं रखे क्या भाई, देखना चाहिए कि हाँ अभी इधर हो रहा है कि नहीं हो रहा, वहां हो रहा है कि नहीं। वहां पर ऐसा है कि आप अगर कई रास्ते से चल रहे हो और आपने एक चॉकलेट खाए और उसका रैपर है आपके पास, तो आप फेंक नहीं सकते। वहां के जो आम जनता है वो लोग, वो क्या हम क्या जो भी आते हैं तो वो सब अपने जेब में डालते हैं या अपने पर्स में डालते हैं, और जहां उनको डस्टबिन दिखेगा फिर उसमें डालते। तो ये सिस्टम बहुत अच्छा है जो यहाँ पर नहीं है। हम क्या करते, खाते हुए रास्ते पे फेंक देते, तो ये नहीं होना चाहिए। तो इस सब सिस्टम को अगर आप खत्म करेंगे, ऑटोमेटिकली साफ सफाई होगी, ऑटोमेटिकली बहुत सी चीजें अच्छी होगी, अपना भारत बहुत अच्छा आगे बनेगा और बहुत अच्छा उसको एक ये मिलेगा। पहिलं, शेख कौसर नजीर ही जी महिला आहे हिची मी ओळख करून दिली। विशेष म्हणजे ही जी महिला शेख कौसर नजीर ही माझी बहीण आहे, माझी धाकटी सख्खी बहीण आहे आणि माझी बहिणीची मुलगी लंडन इथं कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी ही माझी बहीण गेली 6 महिने वास्तव्यास होती आणि त्या ठिकाणी हिनं जो लंडन पाहिला, लंडनची परिस्थिती पाहिली, तिथलं कल्चर पाहिलं, तिथल्या सिस्टमचं निरीक्षण केलं आणि तिथे होणाऱ्या ज्या काही ज्याला म्हणतात की गाड्यांच्या, रेल्वेच्या, बसेसच्या, महापालिकेच्या, कोर्टाच्या, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषद, तिथे पण जिल्हा परिषद अस्तित्वात आहे, ती पण जुनी ज्याला म्हणतात की इंग्रजांनी भारतावरती राज्य केलेलं आहे, ते भारतीय जे आपण भारतीय इथे आहोत, आपण ज्यावेळेला लंडन मध्ये जातो तर आपल्या भारतीयांना अतिशय आदरानं वागवलं जातं। असं भारत आहे की आपल्या भारतीयांवरती त्यांनी गेली 150 वर्ष राज्य केल्यानंतरही त्यांच्या मनामध्ये आम्ही तुमचे राज्यकर्ते होतो, आम्ही तुमचे राजे होतो असा कुठलाही लवलेश माझ्या बहिणीला त्या ठिकाणी दिसला नाही। तिने ते आवर्जून नमूद केलेलं आहे। गेली 6 महिने ती लंडन मध्ये होती आणि त्या तिथल्या ब्रिटनमध्ये त्या तिथले रस्ते, त्या तिथल्या पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, या सगळ्या गोष्टींचं तिनं निरीक्षण केलं। आणि मी इथे घरी आल्यानंतर, आज मी मुंबईमध्ये तिच्या घरी आलेलो आहे, भायखळ्यामध्ये ती राहते, आणि मी विशेषतः तिला उद्युक्त केलं की तुला मराठी बोलता येत नसेल, थोडीफार का होईना, आपण मराठी माणूस आहोत, महाराष्ट्रीयन माणूस आहोत, आपल्याला मराठी बोलणं हे हक्कानं आणि गरजेचं आहे। पहिली भाषा आपली मराठी, महाराष्ट्र ही माझी मराठी मायभूमी, महाराष्ट्र हा माझा हृदय आहे आणि मी मराठी अगोदर बोलतो। तिला पण मी मराठीत बोलायला लावलं, तिनं योग्य रीतीनं आणि समर्पकपणे या ठिकाणी उत्तरं दिली। अशाच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती, त्यांना आलेले अनुभव जस्ट लुक न्यूज या आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहोत। आजच्यासाठी इतकंच। शेख कौसर नजीर मॅडम, आपण या ठिकाणी मला ही जस्ट लुक न्यूज साठी ही मौलिक माहिती दिली आणि माझ्याबरोबर काही गोष्टी, एक तुमचे मोठे बंधू म्हणून हा भाग वेगळा ठेवता, जस्ट लुक न्यूज मध्ये तुम्ही जी ही प्रकट मुलाखत, याला मुलाखतही म्हणता येणार नाही, चर्चा म्हणणार, हितगुज म्हणणार, आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आलात, तिथली थोडीफार माहिती आम्हाला दिली आणि आमच्या जनतेपर्यंत आपण ही माहिती पोहोचवणार आहोत, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे। आणि आपण या ठिकाणी प्रकट मुलाखत दिली, उत्तरोत्तर तुमची आणि तुमच्या मुलांची, तुमच्या हजबंडची, सर्वांची उत्तरोत्तर प्रगती होत राहावं हे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। पुनश्च एकदा आपण या ठिकाणी मला मुलाखत दिली त्याबद्दल मी आभारी आहे। थँक्यू, धन्यवाद।